नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्थ आणि मस्त असणार। तर मग बघून समजलं असेल तुम्हाला आजची डिश। तर हे आहे आजची मसाले वांगे नाही आहे, भरलेले वांगे आहेत। तर आपण सर्वांनी मसाले वांगे खाल्ले आहे आणि भरले वांगे पण खाल्ले असणार। तर आपल्याला ही डिश करायसाठी काही जास्त वेळ लागणार नाही, कमीत कमी वेळेमध्ये बनते आणि बिना काही वाटण केल्याने अशी आपली ही मस्त खमंग अशी झणझणीत अशी ही भरले वांग्याची भाजी आहे। तर आज आपण त्याची रेसिपी बघणार आहोत। तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। तर चला मनोकी रसोईमध्ये आपण रेसिपी बघून घेऊया। तर मी इथे एका कढईमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्याला छान कोरडेच ड्राय करून घ्यायचं आहे। तर बघू शकता थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। त्यासोबतच आपल्याला इथे 2 चम्मच मोठे 2 चम्मच भरून मी धणे घेतलेले आहे, ते सुद्धा भाजून घ्यायचे आहे। याच्यातले काही जिन्नस असे आहे की लवकर भाजते, काही उशीर लागते भाजायला, म्हणून मी एक एक करून भाजते। आणि 2 चम्मच इथे धणे सगळे धणे घेतलेले आहे, तर ते सुद्धा आपल्याला छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर मी इथे 4-5 असे लाल मिरची घेतलेले आहे। ते लाल मिरचीने काय आहे की फ्लेवर छान येतो आणि रंग पण छान येतो भाजीला। आणि त्यानंतर मी इथे डेसिकेटेड नारळ टाकलेला आहे। माझ्याकडे खोबरा किस किंवा खोबरा संपलेलं होतं, म्हणून मी इथे डेसिकेटेड नारळ टाकलेला आहे। तुमच्याकडे खोबरा किस किंवा खोबऱ्याचे तुकडे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता। तर आपण हे सर्व एकत्र भाजून घेतलेलं आहे आणि बघू शकता कमीत कमी जिन्नस आहे वापरले आपण इथे, काही जास्त घेतलेलं नाही आहे। तर आपल्याला हा मसाला थोडा थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये थोडं फिरवून घ्यायचं आहे, जाडसर अशाच वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आपण हे इथे सारण तयार करून घेतलेलं आहे। सारण तयार म्हणजेच बारीक करून घेतलेलं आहे। आता तिथे आपण काही मिक्स करणार आहेत परत, तर या प्रकारे आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे सांबार टाकलेला आहे, मी जास्त टाकलेला आहे थोडा, तुम्हाला आवडत असेल तेवढा तुम्ही टाकू शकता। आणि त्यानंतर मी इथे गरम मसाला घेतलेला आहे। गरम मसाला हा होममेड मसाला आहे। आणि त्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि 1 चम्मच तिखट टाकलेला आहे। तिखट आपण मिरची पण इथे वापरलेली आहे, म्हणून तिखट मी 1 चम्मच घेतलेला आहे। आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहे। तर एकदम खूप छान अशी टेस्टी भाजी होते। सारण पण वांग्यामध्ये भरून केलेलं आहे आपण, पण सारण हे बिलकुल निघणार नाही आहे वांग्यातून, असं हे सारण आपलं तयार होत आहे। तर हे वांग्यामधून निघणार नाही, त्यासाठीच आपल्याला इथे तेल टाकायचं आहे। त्यामुळे काय होतं की हे चिपकून राहणार, असं घट्ट बनणार आहे, सुटसुटीत होणार नाही, म्हणून आपण थोडं तेल टाकून घेतलं। साधारणतः अर्धा चम्मच मी तेल टाकलेलं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आपलं हे सारण तयार झालेलं आहे, म्हणजे स्टफिंग तयार झालेलं आहे। त्यानंतर मी इथे हिरवी वांगे घेतलेली आहे। जर तुम्हाला ते जांभळ्या कलरचे जे वांगे आहेत ते घ्यायचे असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। जसं आपण मसाला वांग्यासाठी वांगे वापरतो त्याच साईजची इथे वांगे घेतलेले आहे, मोठे घ्यायचे नाही आहे जास्त। तर या प्रकारे आपण छान वांगे धुवून घेतलेले आहे छान। आणि त्यानंतर याचे मागचे जे देठ आहे ते काढून घ्यायचे आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण वांग्याला असे काप करून घ्यायचे आहे। 2 काप करायचे, म्हणजे 4 साईडनी त्याला 4 असे आहे निघतात। आणि चेक करून घ्यायचं आतमध्ये वांगा किडला बिडला तर नाही ना, तर चेक करून घ्यायचं आहे। तर या प्रकारे आपल्याला इथे 4 असे करून घ्यायचे आहे, 2 साईडनी काप करून। आणि त्याच प्रकारे आपण दुसरा वांगासुद्धा प्रकारे आपण हे वांगंसुद्धा तयार करून घेतलेलं आहे। एक एक करता आपण सर्व वांगे तयार करून घ्यायचे, पण बघायचं आतमध्ये कधी कधी कीड लागलेली असते आणि अळ्या असते, तर म्हणून चेक करायचं व्यवस्थित। आणि खूप जास्त चिरी मारायची नाही, कारण की काय ते तुटू शकते, म्हणून आपण हलके हलके चिरा मारून घेतलेले आहे। तर आपले हे वांगे असे तयार। त्यानंतर आपण हे पाण्यामध्ये टाकायचं नाही आहे, पाण्यामध्ये टाकून काय यात जे बी काही पोषक तत्व आहे पूर्ण निघून जाईल, तर त्याचा काळे पडते, म्हणून भरपूर असे लोक पाण्यामध्ये टाकते। तर आपण इथे पाण्यामध्ये टाकलेलं नाही आहे, बघू शकताय तुम्ही। मी इथे फक्त मीठ लावलेलं आहे आतमध्ये, एक बोटाला थोडंसं, म्हणजे एका बोटावर थोडंसं मीठ चिकटवायचं आणि ते आतमध्ये असं फिरवायचं ते मिठाचं बोट। तर याने काय होतं की आतमधून वांगे काळे पडणार नाही। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण जे सारण तयार केलेलं होतं ते सारण आपण छान वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। थोडं प्रेस करून भरायचं आहे, दाबून भरायचं आहे। इतकं पण दाबून नाही भरायचं की त्याचे जे आपण कळाई केलेलं आहे त्या तुटून जाईल। तर बोटाच्या साहाय्याने असं थोडं प्रेस करायचं आहे आणि सारण भरायचं आहे। एकदम अप्रतिम भाजी बनते आणि कमी वेळामध्ये बनते। जर तुमच्याकडे गेस्ट वगैरे आलेले असेल तर तुम्ही हा बेत करू शकता।
सर्वांना खूप आवडेल आणि तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. तर याच प्रकारे आपण प्रत्येक वांग्यामध्ये थोडंसं बोटाला मीठ लावायचं आणि पूर्ण चारही साईडनी मीठ असं लावून घ्यायचं आहे छान. आणि त्यानंतर काय आपलं जे सारण तयार केलेलं आहे ते सारण आपण छान घट्टसं भरून घ्यायचं आहे. असं सैलचं नाही भरायचं आहे, छान दाबून दाबून भरायचं आहे. फक्त काळजी घ्यायची की ते वांगे तुटलं नाही पाहिजे आणि छान असं हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. आणि माझ्या व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका. या प्रकारे आपण परत एकदा थोडंसं हाताने त्याला प्रेशर द्यायचं आहे आणि छान दाबून ठेवायचं आहे. प्रोसिजर आपण बघून घेऊया. इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्याच कढईमध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण छान बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा हलका ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे, रंग बदलू द्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे 1 चम्मच तिखट टाकलेला आहे, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि 1 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार असं टाका कारण आपण सारांमध्ये पण मीठ वापरलेलं आहे आणि वांग्याला आतमधून सुद्धा आपण मीठ लावलेलं आहे. तर तिखट म्हणजे खारट व्हायला नको. खारट जर झाला तर काहीच उपाय नसतो, म्हणून थोडं बघून टाकायचं मीठ. आणि जो आपण सारण तयार केलेलं होतं वांग्यामध्ये भरण्याचं जे स्टफिंग तयार केलं होतं ते स्टफिंग आपण इथे टाकून घ्यायचं आहे आणि एकदम 1 ते 1.5 मिनिटं आपण याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण इथे टमाटरची प्युरी टाकून घेऊया. मी इथे टमाटरची प्युरी टाकलेली आहे. जर तुम्हाला कापून टाकायचं असेल तर टाकू शकता टमाटर. आणि ही प्युरी टाकल्यानंतर सुद्धा 1 मिनिट आपल्याला तेलामध्ये छान होऊ द्यायचं आहे. तर बघा असा रंग आलेला आहे छान खमंग. कुठल्याही प्रकारचा मसाल्याचा पेस्ट नाही, काही नाही. अगदी साध्या पद्धतीने हे आपण भाजी करत आहे. पण एकदम मस्त खमंग अशी भाजी ही बनवून तयार होते. आणि जे आपण वांगे असेंबल केले होते, स्टफिंग असेंबल केलं होतं ते आपण इथे असे असेंबल करून घेऊया. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या मसाल्यामध्ये आपण असे वांगे ठेवायचे आहे आणि चम्मचने खोरायचं नाही त्याला, नाहीतर ते स्टफिंग आतमध्ये निघू शकते. तर आणि याला 5 मिनिटं असंच ठेवून झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ते वाफेने शिजून घेईल. आणि त्यानंतर आपण 5 मिनिटांनी उघडून बघायचं तर त्याच झाऱ्याने आपण थोडे वांगे उलटपुलट करून घ्यायचे आहे, वरखाली करून घ्यायचे पूर्ण वांगे हळूहळूच. आणि परत झाकण ठेवायचं, परत 5 मिनिटं त्याला होऊ द्यायचं आहे. तर बघू शकता वांगे अर्धे जास्त शिजलेले आहे. आता या स्टेजला आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, किंचितचं पाणी टाकायचं आहे आणि त्याला थोडं हलवायचं आहे झाऱ्यानेच. वरखाली चम्मच अजूनही लावायचं नाही आहे. एकदम सोपी पद्धत आहे ही भाजी बनवण्याची आणि एकदम छान झाली होती. तर या पद्धतीने थोडं वरखाली करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे असली जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी सोडा. तर मी इथे साधारणतः 1.5 ग्लास पाणी टाकलेलं होतं, मी गरम पाणी टाकलेलं आहे. आणि आता हे खायचं कशासोबत तर तुमची इच्छा, तुम्ही पोळीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता. पण इथे मला भाकरीसोबत खायला जास्त आवडेल म्हणून मी इथे भाकरसुद्धा करून घेतलेली आहे. भाकर मला खूपशी जमत नाही, बघू शकताय कसे त्याचे काठे उडलेले आहेत. तर जसं जमते तसं करते. पण एवढं आहे की आपल्याला जर भाकर खायची इच्छा झाली तर आपल्याला वाट बघावं नाही लागणार कोणाची. घोरणावरच मी थापून घेतलेली आहे आणि वरून असं पाणी लावलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता. आणि ही मी गरम पाण्याची नाही, थंड पाण्याचं वापरून भाकर केलेली आहे. तर या प्रकारे आपली भाकरसुद्धा बनवून झालेली आहे. तर बघू शकता भाजी आपली शिजून तयार आहे. अवघ्या 15 ते 20 मिनिटामध्ये आपली भाजी शिजून तयार होते. तर या प्रकारे मस्त तेल पण सुटलेलं आहे भाजीला. आणि आता गॅस बंद करून घ्यायची आहे. आणि या स्टेजला आपण छान गार्निशिंगसाठी थोडा सांबार टाकून घेऊया. दिसते ना एकदम झक्कास, खूप छान अशी टेस्टी भाजी झालेली आहे. आणि माझे हस्बंड पण आलेले होते, त्यांना मी जेवण पण वाढलेलं आहे. तर त्यांनाच घाई खूप करत होते जेवण वाढायची, तर माझ्या हाताने प्लेट पण सरकून गेली थोडी. तर बघू शकता टेक्स्चर किती छान आलेलं आहे, तेल पण छान सुटलेलं आहे. आणि मसाला बिना काही मसाल्याची बिना वाटणची भाजी ही मी भाकरीसोबत त्यांना वाढलं. त्यांना पाल कांदा सलाद वगैरे सर्व पाहिजे असते, तर मी सर्व वाढून घेतलं. तर अशी होती आजची रेसिपी. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा.
आणि कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. तर अशाच मस्त खमंग आणि मजेदार रेसिपीसोबत भेटूया मनोकी रसोईमध्ये. बनवून राहा. तोपर्यंत धन्यवाद.